नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अगदी काही दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ केलेला होता पाकिस्तानवरती आणि एक प्रश्न विचारलेला होता, की अमेरिका जर का भारताच्या मुळावर उठली असेल, तर पाकिस्तान आपला मित्र होऊ शकतो का? एक प्रकारे एक धाडसी विधान होतं किंवा धाडसी कल्पना होती. त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, की पाकिस्तान हा बेभरोशाचा आहे. त्याच्याशी मैत्री करायची म्हणजे नेमकं काय? तेव्हा मैत्री म्हणजे आपल्याला वाटते तशी मैत्री जरी नसली तरी देखील तात्पुरती का होईना, पण बाजवांच्या काळामध्ये जशी युद्धबंदी आपण करू शकलेले होतो, तशी युद्धबंदी आता शक्य आहे का? असा प्रश्न मला पडलेला होता. आणि त्यासाठी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे एक तर आपण IWT हा करार सस्पेंड केला. इंडस वॉटर ट्रीटी त्याच्यामुळे पाकिस्तानला आता पाणी सोडायचे नियम काय, ते कसे सोडले जातील, हे सगळं भारताच्या मर्जीवरती अवलंबून झालेलं आहे आणि पाकिस्तानचा हक्क उरलेला नाहीये. त्यांनी कितीही काही गोष्टी केल्या तरी देखील नवा करार अस्तित्वात येईपर्यंत पाकिस्ताननी थैथयाट केला तरी देखील ह्या गोष्टींमध्ये प्रगती होणार नाही. आणि ह्याच्यावरती बोलणी करायची म्हणजे काय? भारत अडून बसलेला आहे दहशतवाद संपवा ह्याच्यासाठी म्हणून. तेव्हा ते संपत नाही तोवर इंडस वॉटर ट्रीटी होत नाही किंवा ती रिवाईव्ह नव्या शर्तींवरती करायची झाली, तर त्याच्याही चर्चा होणार नाहीत. हा एक भाग झाला. दुसरा, पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी कोसळलेली आहे, की अखेर त्यांना भारताशी व्यापार संबंध जोडल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, हे कुठेतरी पटायला लागलेलं आहे. भारतामधूनच स्वस्त माल आपल्यापर्यंत येऊ शकतो आणि जी भुकेली प्रजा आहे तिकडे त्यांच्या तोंडामध्ये 4 घास पडू शकतात. ह्या गोष्टीची आता जाणीव व्हायला लागलेली आहे. इतकंच नाही तर तिथल्या राज्यकर्त्यांवरती सुद्धा प्रचंड दडपण असल्यामुळेच कुठे ना कुठेतरी हालचाली केल्या पाहिजेत ह्याची काहीतरी जाणीव व्हायला लागलेली आहे. अ, त्याचं एक प्रत्यंतर तुम्ही बघितलं, की लाहोर शहरामध्ये जी पूर्वीची सगळी नावं होती आणि हिंदू नावं होती, ही नावं सगळी बदलून इस्लामी नावं केली गेलेली होती. कुठल्या मोहल्ल्याचं नाव बदल, कुठल्या रस्त्याचं नाव बदल, कुठल्या एखाद्या वास्तूचं नाव बदल, हा जो सगळा प्रकार केलेला होता, अ, 1947 नंतर पाकिस्ताननी ते सगळं त्यांना 4 पावलं मागे जायला लागलेली आहे आणि लाहोर शहरामधली जी जुनी हिंदू नावं आहेत, ती सगळी नावं आता रिवाईव्ह करायला लागतील. असं त्यांनी निर्णय सुद्धा घेतलाय. मी तर अशा पाट्या पण बघितल्या लिटरली, की काय किशन विभाग वगैरे. तर हे सगळं का घडतं आहे? कुठेतरी पाकिस्तानामध्ये रिथिंकिंगला सुरुवात झालेली आहे असं दिसतं आणि ते रिथिंकिंग म्हणजे केवळ नुसतं हवेमध्ये आहे असं नाही. जर का पाट्या बदलेपर्यंत पाळी आली असेल, तर निदान दाखवण्यापुरती तरी रंगसफेदी आपल्याला करावी लागेल. हे कुठेतरी पटलंय का? बरं, जो लाहोर हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये येतो आणि तिथल्या गव्हर्नरच मुळी शरीफ यांच्या सुकन्या आहेत. तेव्हा नवाज शरीफ आणि त्यांचा पक्ष म्हणजे शहबाज शरीफचा पक्ष ह्यांनी असा निर्णय घेतलेला आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याच्याच जोडीला आपण बघितलं, की ISI विरुद्ध पाकिस्तान सैन्य असा एक संघर्ष चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असीम मुनीर यांना हटवण्याची जोरदार प्रक्रिया ISIने हातात घेतली आणि त्यांच्या सोबत खुद्द सैन्यामधली काही वरिष्ठ मंडळी सुद्धा आहेत असं म्हटलं जातंय. ह्या सगळ्या कथा एक प्रकारे रंगत असतानाच मीही त्याच्यावरती व्हिडिओ केला होता आणि नेमकं पाकिस्तानला तगून जायचं असेल तर काय करा, म्हणजे एक तर तुम्ही अमेरिकेच्या मागे परबडत जा मग. जी काय तुम्हाला अमेरिका पायपुसणं म्हणून वापरते ते जिणं तुम्हाला जगायचंय का थोडं तरी सन्मानाचं जिणं जगायचंय, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि तो त्यांनी सोडवायचा आहे. हा प्रश्न ते सुटू शकत नाहीत कारण त्यांचे जनरल्स हे कमालीच्या बाहेर भ्रष्ट आहेत. वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे त्यांना देश दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.
पण कुठे ना कुठेतरी जनमताचं दडपण आल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकांना जर का शांत करायचं असेल किंवा निदान त्यांनी उठून रोजच्या रोज संप, मोर्चे आणि आंदोलनं काढू नयेत असं वाटत असेल. कारण पेट्रोलचे भाव कसे झालेत आपण बघतोय. पाकिस्तान पूर्णपणे दुबलेला आहे त्याच्यासाठी. ही परिस्थिती, ह्याच्यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत का? तिथे काहीतरी 4 शहाणी माणसं असतील असं आपण गृहीत धरलं. आणि मी तो तर्क केलेला होता. आज माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि हा व्हिडिओ आदिल राजा ह्या पाकिस्तानी पत्रकारांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तर गौप्यस्फोट केलेला आहे आणि ते असं म्हणतात, की आतापर्यंत भारत-पाकिस्तान चर्चा सुरू आहेत. त्याला ट्रॅक 2 डिप्लोमसी म्हणतात. त्याचा हा प्रकार आहे असं आदिल राजांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत जवळ-जवळ 4 बैठका होऊन गेलेल्या आहेत. त्याचे तपशील त्यांनी काय दिलेले आहेत ते आपण बघूया. तपशील मी बघितले. सुरुवात झालेली आहे ती जुलै महिन्यामध्ये, जुलै 2025. म्हणजे एप्रिलमध्ये पहलगाम झालं, त्यानंतर मे मध्ये ऑपरेशन सिंदूर झालं आणि जुलैमध्ये पहिली बैठक घडली. ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज ही जी नामवंत संघटना आहे, संस्था आहे, तिने पुढाकार घेतला. त्यांच्या वतीने आयोजित केले गेलेली ही जी चर्चेची फेरी होती त्याच्यामध्ये निवृत्त झालेले सरकारी काही महत्वाचे अधिकारी ज्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे, अशा अधिकाऱ्यांना भारताकडून पाठवलं गेलं होतं. पाकिस्तानकडून सुद्धा तीच परिस्थिती होती. हा जो डायलॉग झाला हा निवृत्त ऑफिसर्सच्या मधला झाला. तो यशस्वी झालाय म्हटल्यानंतर दुसरा डायलॉग ताबडतोबीने ऑक्टोबर 2025 मध्ये घेतला गेला. हा जो फॉलोअपचा होता त्याच्यामध्ये आता माजी अधिकारी नाहीत, तर सर्व्हिंग ऑफिसर्स गेले. पाकिस्तान तर्फे असं म्हणतात की ISI मधूनही गेले आणि त्यांचं जे NSA म्हणतात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचं ऑफिस त्यांचं जे आहे त्याच्यातून सुद्धा माणसं आलेली बघितलेली होती आणि खास करून नाव मलिक यांचं नाव घेतलं गेलेलं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये. तिसरी बैठक जी झाली ती मस्कतमध्ये झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मस्कत 1.5 ह्याच्यामध्ये 2-3 संघटना आहेत. नियर ईस्ट एशिया साऊथ सेंटर नेसा, त्यानंतर अमेरिकेची नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी ह्यांनी हा आयोजित केलेला होता ही चर्चेची फेरी. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अत्यंत महत्वाच्या चर्चा घडून आल्या असं आदिल राजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरची फेरी जी झाली ती डिसेंबर 2025 मध्ये ती थायलंडमध्ये झाली आणि थायलंडमध्ये परत एकदा ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट जी आहे ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज ह्यांचा जसा भाग होता तसाच दिल्ली मधली एक जी काउन्सिल ऑफ स्ट्रॅटेजिक डिफेन्स रिसर्च CSDR ह्या संघटनेनी पुढाकार घेतला होता. जिन्ना इन्स्टिट्यूट नी पुढाकार घेतलेला होता आणि या सगळ्यांच्या तर्फे जो चर्चेची फेरी झाली ती थायलंडमध्ये झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या सर्वात शेवटची फेरी जी झाली ती या वर्षी 2 फेब्रुवारी 2026 मध्ये झाली आणि ही फेरी दोह्यामध्ये झाली. दोहा म्हणजे कतरमध्ये आणि तिथे पुन्हा एकदा इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज UK यांनी ती होस्ट केलेली होती. ह्याच्यामध्ये पाकिस्ताननी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये समझोता एक्सप्रेस परत चालू करा, व्यापार संबंध पुन्हा एकदा सुरू व्हावेत, ह्याच्या सोबतच अर्थात त्यांना इंडस वॉटर ट्रीटी बद्दल काही बोलायचं आहे आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत अफगाणिस्तानला जी मदत देतो आहे ती मदत तुम्ही ताबडतोबीने बंद करा असा धोशा पाकिस्तानने लावलेला आहे. याचं कारण त्यांचं म्हणणं असं की तुम्ही जी मदत देता ती मदत ही त्या कामासाठी न वापरता ती अन्य कामात आणि आमच्यावरती हल्ले करण्यासाठी वापरली जाते. हा पाकिस्तानचा आरोप आहे आणि अशा प्रकारची जर का चर्चा ते करत असतील, एक लक्षात घ्या कुठच्याही चर्चेमध्ये तुम्हाला पाहिजे तसं सगळं मिळतं असं नाहीये. पाकिस्तानला सुद्धा मिळणार नाही त्यांना कल्पना आहे.
आदिल राजांनी हा जो व्हिडिओ केलेला आहे, हा व्हिडिओ जर का खरा असेल आणि त्यातली माहिती खरी असेल तर आजपर्यंत जवळजवळ 4 ते 5 फेऱ्या होऊन गेलेल्या आहेत, असं राजांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच विजय म्हणते आहे की त्यानुसार भारताला सुद्धा ह्याच्यामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स दिसतायत असं असेल. अन्यथा तुम्ही 4 ते 5 फेऱ्यांमध्ये कोणी भाग घेणार नाही. पहिल्याच फेरीनंतर सगळं प्रयत्न जे आहेत ते गुंडाळून ठेवता आले असते, पण तसं झालेलं दिसत नाहीये. जर आदिल राजांचा रिपोर्ट खरा असेल तर. अर्थात याला कुठेही दुसरा दुजोरा नसल्यामुळे ह्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. पण आदिल राजा आहे, त्यांची एक कीर्ती आहे, ख्याती आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती काही लष्करी तज्ञ जे सांगतायत त्याच्याकडे माझं लक्ष गेलं आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडलेला होता की भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही अण्वस्त्रधारी देश आहेत असं म्हटलं जातं. काही जण ते डिस्प्यूट करतात, पाकिस्तानकडे अण्वस्त्र नाहीत किंवा त्यांची जी अण्वस्त्र आहेत तिचा ताबा अमेरिकेकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जरी असलं तरी देखील त्यांच्या भूमीमध्ये ती अण्वस्त्र आहेत, ही गोष्ट ह्याच्यावर तर एकमत व्हायला काही हरकत नाही. आणि असे देश ज्या वेळेला एखाद्या छोट्यासा सुद्धा संघर्ष जर का झाला तयार आणि त्याचं पर्यवसन कुठे होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. एक कल्पना करा तुम्ही की रडारला काय दिसतं किंवा सॅटेलाइटला काय दिसतं की भारताने एक क्षेपणास्त्र सोडलंय. त्या क्षेपणास्त्रावरती न्यूक्लिअर वेपन्स लावलेत की नाहीत हे पाकिस्तानला कळू शकणार नाही किंवा पाकिस्तानने असं क्षेपणास्त्र पाठवलं तर ते भारतालाही कळत नसतं. आणि मग काही असम्पशन्स केली जातात की या पद्धतीचं क्षेपणास्त्र वापरलेलं असेल तर अमुक अमुक असेल आणि मग त्याच्यावरती रिॲक्शन दिली जाते. ह्याच्यातून नको असलेली प्रतिक्रिया जर कुठल्याही देशाकडून दिली गेली किंवा अतिसाहसाचा प्रकार म्हणून काही प्रमाद घडू शकले तर ही गोष्ट जी आहे ती केवळ भारत पाकिस्तान पुरती मर्यादित राहत नसून ती संपूर्ण जगामध्ये त्याची दखल घेतली जाईल आणि मग संघर्ष कुठल्या दिशेला जातील हे सांगता येत नाही. आणि म्हणून काही लष्करी तज्ञांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, DGMOचे जी काय हॉटलाईन चालू आहे ती आहे, दर आठवड्याला ते बसतात, चर्चा करतात, हे सगळं मान्य आहे. पण तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊन पॉलिटिकल डायलॉग सुद्धा व्हायची गरज आहे. तर मग हे जे गैरसमज आहेत कुठेतरी डायलॉग असला पाहिजे, कारण तुमच्या मनात जर शंका असेल ती शंका व्हेरीफाय करायला तुमच्याकडे सोर्स असायला पाहिजे आणि तो नसेल तर मग गोष्टी ह्या वेगळ्या कडेलोटाकडे जाऊ शकतात. हे अर्थात लष्करी मत आहे, ते त्यांनी त्यांचं मत सांगितलंय. भारत सरकार अशा चर्चांमध्ये खरोखर भाग घेतंय का आणि असेल तर त्यांची मनोभूमिका काय आहे याबद्दल आता बोलता येणार नाही. पण एकंदरीतच मला वाटतं होसबाळे गुरूंनी जे एक विधान केलेलं होतं की दोन्ही देशांमध्ये डायलॉगची गरज आहे, त्याच्यावरती कितीही टीका झाली असली तरी देखील परिस्थिती हे दाखवते आहे की असा कदाचित ट्रॅक जो आहे तो चालू असण्याची शक्यता आहे. आणि हे जे पब्लिकली विधान केलं गेलं किंवा आदिल राजांनी हा जो व्हिडिओ केला त्याच्यामधून दोन्ही देशांमध्ये प्रतिक्रिया काय येतात जनतेच्या ह्याची कदाचित चाचपणी सुद्धा केली जात असेल. आपल्याला माहितीये की पाकिस्तानमध्ये आदिल राजा म्हणतात की पाकिस्तानी जनतेचं मत तर अनुकूल आहे, त्यांना हे सगळं करून पाहिजे, लवकरात लवकर भारताशी आता सध्याला संघर्ष नकोय. जनमानस नॉर्मल माणसाला ते कट्टरपंथी आहेत ते सोडून द्या. भारतात मात्र तसं नाही. भारतामध्ये जनमत हे प्रतिकूल आहे आणि त्यांना आपल्या निर्णयाच्या मागे उभं करायचं असेल तर मोदींना विशेष परिश्रम घ्यावे लागतील असं दिसतंय. तेव्हा ही पावलं कशी पुढे पडतायत बघूया. आदिल राजा यांनी हा व्हिडिओ तर केलेला आहे, त्याचा तथ्यांश किती आहे ह्याबद्दल मला शंका आहे. पण एकंदरीत इतर जे इंडिकेटर आहेत ते मात्र त्यांच्या निष्कर्षाशी जुळते मिळते आहेत असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. धन्यवाद.